तीर्थस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. आता या योजनेसाठी कोण पात्र, कोणाला लाभ मिळणार, अर्ज कुठे करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याआधी आपण शासनाचा जी.आर. पाहूया. महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे. आता या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे आणि त्याच्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे हा शासनाचा मानस आहे. आता जे ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी जाणं शक्य होत नाही अशा नागरिकांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. योजनेची पात्रता पाहूया. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक याच्यासाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. अर्ज करण्याची प्रक्रिया. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदारांनी स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता या योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह देशभरातील 139 तीर्थक्षेत्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.